बळराम श्रीरंगा कोण्यावरी पाहू तुम्हा। हो, अशा प्रकारे मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। त्या ठिकाणी असताना 13व्या अध्याय महाराज असताना त्या ठिकाणी सुरू, आणि या 13व्या अध्यायाच्या ठिकाणी काय म्हणलाले महाराज असताना आमच्या असताना त्या ठिकाणी यशोदा माता असताना म्हणलाल्या मी असलं त्या बलरामाला महाराज असताना त्या कृष्ण परमात्माला असताना कुठं म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी पाहू, त्यांना असताना मी कुठं असताना शोधू असा विचार त्या ठिकाणी असताना कोण आमच्या यशोदा माता करू लागल्या। धावती गवळी यांचे भार दोघे देखिले ता समोर, नंद पुढे धावे सत्वर पुढे दोघांसी ते जवा। हो, अशा प्रकारे महाराज असताना सर्व गोकुळची लोक असताना कृष्ण परमात्म्याला असणारा बघत होते, कुठे गेले महाराज त्या ठिकाणी। तर तेवढ्या मध्ये असताना त्या ठिकाणी बलराम आणि कृष्ण परमात्मा यमुने पुन्हा असणारा गोकुळाकडे येताना असताना पाहिले, उचलून महाराज असताना यशोदा मातेने असताना त्या ठिकाणी घेतलं, आनंदाने महाराज असताना मिठी त्या ठिकाणी यशोदा मातेने असताना मारली म्हणतात। कोठे गेला होता दोघे जण व्याघ्र चरवे आणली कोठून, ते म्हणती दोघे व्याघ्र मरून पडिले होते आपणाची। हो, हे दोघं असताना त्या ठिकाणी बलराम दादा आणि कृष्ण महाराज असताना त्या ठिकाणी यमुनेकडे असताना येऊ लागले। यशोदा मातेने असताना त्या ठिकाणी पाहिलं, आणि यशोदा माता असताना म्हणलेल्या कृष्णा कुठं असताना तुम्ही त्या ठिकाणी गेलतात, हे असणारे व्याघ्राचं महाराज असताना कातड असताना तुमच्या पशी असताना कुठून त्या ठिकाणी आलं। तेव्हा कृष्ण परमात्मा असताना बोललेले माते यमुनेच्या डोहाच्या असताना कडेला हे दोन वाघ असताना त्या ठिकाणी मरून पडले होते, आणि आम्ही असताना यांचं कातड महाराज असताना काढलं आणि तुम्हाला असताना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी असताना घेऊन आलो, असं म्हणणं असणार कोणाचं बलराम दादाचं आणि कृष्णाचं येऊ लागलं। मग चरबी आम्ही काढली वेगे ताता तुम्हास आसना लागे, नंद म्हणे याची दोघे व्याघ्रे मारिले असतील। हो, हे दोघं असताना बोलले दादा आम्ही असताना तुम्हाला बसण्यासाठी या दोघांचं अस्त्र महाराज तिथं मरून पडले होते, आम्ही अस्त्र ज्यांचं कातड अस्त्र त्या ठिकाणी काढलं आणि तुम्हाला बसण्यासाठी आसन करण्यासाठी या वाघांचे कातडे अस्त्र काढले। तेव्हा नंद बाबा मनामध्ये विचार करू लागले हे वाघ अस्त्र मरून पडले का, हे अस्त्र मरून पडले नाही, या बलरामानं आणि कृष्णानं महाराज अस्त्र या वाघाला अस्त्र त्या ठिकाणी मारलं असावं असा मनोमनी विचार असताना नंद बाबा करू लागले। घरासी आणले दोघे जण नंद म्हणे यशोदेला गुण, या दोघांसी रक्षण चक्राचे न करवे। हो, तेव्हा या दोघांना असताना घरी महाराज नंद बाबांना आणलं, आणि यशोदा मातेला असताना म्हणाले यशोदा या दोघांना सांभाळणं महाराज असताना इतकं असताना अवघड आहे की इंद्र जरी महाराज या ठिकाणी या दोघांना सांभाळण्यासाठी आला ना तर हे दोघं असताना त्या इंद्राला सुद्धा सांभाळता येणार नाहीत, असं म्हणणं नंदाचं यशोदा मातेला येऊ लागलं। हे दोघे झाले आणि मार यांसी तुझा कोण रक्षिणार, असो एके दिवशी मुरहर कालिंगी तिरी क्रीडत। नंद बाबा असताना म्हणू लागले हे दोघं असताना इतके उरचूड झाले महाराज की हे असताना इतके उरचूड झाले की या दोघांना सांभाळेल कोण महाराज असतं, हे सर्वांना असतं त्या ठिकाणी सांभाळतात आणि यांना असतं कोण सांभाळेल असं नंद बाबा बोलले म्हणतात। आणि एके दिवशी असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असतं त्या कालिंदीच्या म्हणजे असतं त्या ठिकाणी या नर्मदेच्या महाराज असतं त्या ठिकाणी यमुनेच्या डोहापाशी असताना त्या ठिकाणी खेळू लागले म्हणतात। तो कांसाचे रंगकार वस्त्रे रंगविती चित्र विचित्र, गडिया समवेत राजीव नेत्र तया पासी पातला। हो, अशा रीतीने यमुनेच्या डोहापाशी कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी आपल्या सवंगड्या सोबत असताना खेळू लागले। तेव्हा कंसाचे असणारे काही सेवक महाराज असताना त्या
कंसाचे कपडे अस्त्र घेऊन आले होते, रंगकाम अस्त्र त्या कपड्याला मारदास्त्र त्या ठिकाणी करू लागले, तेव्हा कृष्णानं मारदास्त्र त्यांना बघितलं, आपले सवंगडी अस्त्र त्या ठिकाणी घेतले आणि ते कपडे रंगवताना अस्त्र पाहू लागले. म्हणतात तो बळीभद्र कुसे तयाते, कोणाची वस्त्रे रंगविता येथे, ते म्हणती तुम्हा गवळीयांते, काय कारण पुसावया. त्या अस्त्र दूतांना बळरामदादा अस्त्र विचारू लागले, तुम्ही अस्त्र कोणाचे कपडे अस्त्र त्या ठिकाणी रंगवतात, तुम्ही अस्त्र कोण त्या ठिकाणी आहात. तेव्हा ते कंसाचे शिवक अस्त्र बलरामाला बोलले, तुम्हाला गवळ्याला अस्त्र काय करायचे, काहून अस्त्र चौकशी तुम्ही करता, असे ते कोणाचे कंसाचे दूत मारदास्त्र बोलू लागले. तुम्ही गोराखे तुके जना, तुम्हा एकला मी करीन ताडना, कंसासी करता वर्तमान, गोकुळ तुमचे नोरे. हो, त्या ठिकाणी शिवक अस्त्र बोलू लागले, तुम्ही चौकशा कशाला करता, तुम्ही अस्त्र गुराखी त्या ठिकाणी आहेत, तुम्ही अस्त्र काय करा, तुमचे जनावर चारण्याचं अस्त्र काम करा, तुम्ही उगाच कशाला चौकशी करायला, आम्हाला काम करू द्या, आमच्या कामामध्ये का ताडण करता. तुम्ही जर मारदास्त्र आम्हाला ताडण करताना तर त्या अस्त्र कंसाला ही निरोप मारदास्त्र जाईल आणि तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी दुःख प्राप्त होईल. असे अस्त्र ते कोण, महाराज कंसाचे शिवक अस्त्र कृष्णाला आणि बलराम दादाला बोलू लागले. ऐकोनी कोपला बळीभद्र, ताडीने अवघे रंगकार, मग ते पळती समग्र मथुरापुरी पावले. हो, मग राग अस्त्र त्यांच्या बोलण्याचा बलराम दादाला मारा झाला. बलराम दादाने सर्व रंग काम करणाऱ्याला अस्त्र ताडण केलं, महाराज अस्त्र त्यांना काम अस्त्र करू दिलं नाही, तेव्हा अस्त्र सर्व रंग काम करणारे अस्त्र जे काही शिवक होते ते अस्त्र आपले काम सोडलं आणि पळून महाराज अस्त्र त्या ठिकाणी गेले. म्हणतात सांगती कंसासी वर्तमान, वस्त्रे तुमची नेली हिरोना, दचकले कंसासे मनान, बोलवे वचनात यासी. कंसाला महाराज अस्त्र या शिवकांना सांगितलं, महाराज तुमचा अस्त्र रंगकाम केलेले कपडे महाराज अस्त्र त्या कृष्णाने आणि बलरामाने महाराज अस्त्र इसकाटून घेतले. असं ऐकल्याबरोबर महाराज अस्त्र त्या ठिकाणी कंसाचं मन अस्त्र दचकलं, कंसाला मनामध्ये भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटू लागली आणि कंस अस्त्र मनामध्ये विचार महाराज अस्त्र करू लागला. इकडे यमुना तीरी वन माळी, वस्त्रे सकळासी वाटिली, गोवळे शृंगारिले सकळी, सायंकाळी परतले. हो, आणि अशा रीतीने इकडे महाराज अस्त्र काय झालं, कृष्णाने अस्त्र जे काय वस्त्र महाराज अस्त्र हिसकावून घेतले होते ना, सर्व गवळ्यांना महाराज अस्त्र वाटले, गवळ्यांना अस्त्र त्या ठिकाणी घातले आणि संध्याकाळी महाराज अस्त्र गोकुळामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागले. म्हणतात कृष्णाने बळीभद्रे घेतली नाही कदा वस्त्रे, गोवळे हरीची चरित्रे, गरजत जाती आनंदे. हो, महाराज अस्त्र सर्व वस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी हिसकाटून अस्त्र दोघांनी घेतले, सर्व गवळ्यांना अस्त्र त्या ठिकाणी वाटले, पण कृष्णाने आणि बळराम दादाने महाराज अस्त्र एकही वस्त्र अस्त्र घेतले, सर्व अस्त्र त्या गोपाळांना अस्त्र वाटले. म्हणतात तेव्हा सर्व गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या कृष्णाच्या नावाचा अस्त्र जे कार्य करू लागले. झाले गोकुळीचे लोक, आले म्हणती कंसाचे कटक, भय वाहती सकळीक, गवळी निघाले बाहेरी. हो, महाराज हे अस्त्र कपडे सर्व अस्त्र त्या ठिकाणी या कंसाच्या शिवकाचे अस्त्र होते, राजांचे अस्त्र कपडे होते. मग या गोपाळांना अस्त्र घातले, त्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी कुठं म्हणजे गोकुळामध्ये अस्त्र येऊ लागले, तेव्हा गोकुळच्या लोकांना अस्त्र हे सर्व अस्त्र गोपाळ बघितले आणि म्हणू लागले, आता अस्त्र त्या ठिकाणी कंसाचं सैन्य महाराज अस्त्र आलं, भीती अस्त्र सर्वांना वाटू लागले, सर्वजण अस्त्र घराच्या बाहेर महाराज निघाले. म्हणतात नंदे ओळखीने गोवाळे, वस्त्रे चित्र विचित्र पांघुरले, तो राम कृष्ण पुढे आले, नंदे पुसे
पुसिले तयासी. नंद बाबांना पाहिलं महाराज. नंदाला अस्त्र कुंतून सांगितलं असेल की कंसाचे शिवक आले, तेव्हा नंदाने अस्त्र पाहिलं. नंदाने ओळखलं हे अस्त्र कंसाचे शिवक नाहीत, हे अस्त्र गोपाळ. महाराज त्या गोपाळांच्या पुढे अस्त्र कृष्ण आणि बलराम दादा अस्त्र होते. बलराम दादाला आणि कृष्ण परमात्माला असणार नंद बाबा विचारू लागले, हे कपडे तुमच्यापाशी असताना कुठून महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले? राजीवने त्रावण माळी कोणाची वस्त्रे हिरवणी आणली. आनंद येथे कधी कळी नांदेल गोकुळी नव्हे मग. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी नंद बाबा म्हणून आले, कृष्णा ही अस्त्र कपडे कोणाचे अस्त्र हिसकाटून आणले? उगाच कशाला भांडण अस्त्र त्या ठिकाणी काढलं? या गोकुळामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुःख येण्याचं हे कारण होऊ शकतं असं म्हणणं कृष्णाला नंद बाबाचं येऊ लागलं. कृष्ण म्हणे यमुने थाडी खेळत होतो आमोचे गाडी. आम्हासी देखोनी तातडी भय पळाले रंगकार. हो तेव्हा कृष्ण परमात्मा अस्त्र आपल्या तात्याला म्हणाले, ताता आम्ही अस्त्र यमुनेच्या तीरावरती खेळू लागलो महाराज. सर्व अस्त्र गोपाळ त्या ठिकाणी खेळू लागलो. तेव्हा रंगकाम करणारे जे काही शिवक अस्त्र होते ना, जे काही रंगकाम कारागीर होते, तीन अस्त्र आम्हाला बघितलं आणि कपडे अस्त्र सोडले आणि मथुरेला महाराज अस्त्र त्या ठिकाणी पळून गेले असे कृष्ण सांगू लागले. वस्त्रे टाकोनी पळाले समजत मग ती आम्ही आणली त्वरित. टाकोनी यावे अरण्यात तरी तेही तुम्हास न मानेची. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले. मग ती अस्त्र वस्त्र टाकून दिले, तेने अस्त्र वस्त्र टाकून दिले, पळून अस्त्र गेले. मग महाराज अस्त्र इतके चांगले वस्त्र आम्ही तिथं अस्त्र कशी टाकून द्यावं वनामध्ये? म्हणून महाराज हे तुम्हाला बरं वाटणार नाही, म्हणून आम्ही काय केलं, सर्व अस्त्र वस्त्र गोळा केले आणि इकडे अस्त्र त्या ठिकाणी घेऊन आलो असं म्हणणं कृष्णाचं आपल्या ताताला येऊ लागलं. अस्वानिक एके दिवसी शेष अवतार आणि ऋषिकेशी. कंसाची या पुण्यवा पुष्पवाटिकेशी लवला हेसी पात. असंच एके दिवशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा महाराज अस्त्र सकाळच्या टायमाला यमुनेच्या पलीकडे अस्त्र त्या ठिकाणी गेले. कंसाचे जे काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुष्पवाटिका होती, तिथं अस्त्र कंसाचे दूत अस्त्र फुलं महाराज अस्त्र तोडू लागले. तेव्हा कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा अस्त्र त्या पुष्पवाटिकेमध्ये गेले म्हणतात. तो तेथे कंसा दूत पुष्पहारे भरुनी बहुता लवला हे घेऊन जात कंसराया कारणे. जेव्हा महाराज अस्त्र तिथं कंसाचे दूत अस्त्र काय करू लागले, फुलं अस्त्र तोडू लागले. त्या कंसाला अस्त्र फुलं वाहण्यासाठी अस्त्र नेऊ लागले. हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आणि बलराम दादाने महाराज अस्त्र पाहिलं म्हणतात. तो बळीराम आणि नारायण आडवे धावले दोघे जण. दूतासी केले ताडण सुमने नेता कोणासी. तेव्हा अस्त्र काय झाले, ह्या दूतानं अस्त्र कंसाच्या दूतानं फुलं अस्त्र तोडले, टोपले अस्त्र भरले. महाराज घरी अस्त्र त्या ठिकाणी कंसाचे अस्त्र वाड्यामध्ये अस्त्र जाऊ लागले. तेव्हा या दोघांना त्या दूतांना अस्त्र अडवलं आणि म्हणू लागले, हे फुलं अस्त्र तुम्ही कुठे घेऊन चाललात? असं अस्त्र ताडण महाराज अस्त्र त्यांना बलराम दादा आणि कृष्णानं केलं म्हणतात. ते म्हणते आम्ही कंस दूत प्रत्येही फुलेने तो समस्त. तुम्ही कोणावर जवया येत मग बोलत शेष पै. तेव्हा अस्त्र ते दूत म्हणून आले, आम्ही अस्त्र त्या कंसाचे दूत अस्त्र आहोत, आमचं कामच हे. रोजची रोज अस्त्र आम्ही त्या ठिकाणी फुलं तोडून कंसाला अस्त्र नेऊन त्या ठिकाणी देतो. तुम्ही अस्त्र आम्हाला विचारणार कोण? आमची वाट अस्त्र तुम्ही का अडवता? असे कंसाचे दूत अस्त्र बलराम दादा आणि कृष्णाला विचारू लागले. जाऊन सांगा कंसाते बळीरामे पुष्पे नेली समजते. ऐसे बोलणी गोकुळ पंथे पुष्पवार परतविले. बलराम दादा अस्त्र त्या दूत
असतं बोलू लागले तुम्ही असतं फुलं नेऊ नका फुलं असतं इथं ठेवा जा तुमच्या कंसाला असतं जाऊन सांगा की बलराम दादांना असतं फुलं असतं इसकाटून असतं घेतले असं म्हणल्याबरोबर ते महाराज असतं टोपले खाली टेकवले आणि पळून असतं मथुरेला महाराज असतं त्या ठिकाणी गेले मग कृष्णाने आणि बलराम दादांना हे जे काय फुलं होते ना सर्व असतं घेतले आणि गोकुळाला महाराज असतं त्या ठिकाणी येऊ लागले म्हणतात वेगे आले मंदिरा माता म्हणे भुवन सुंदरा कोणाची पुष्पे सुकुमारा हिरोनिया नेली हो घरी महाराज असतं फुलं घेऊन आले तेव्हा असतं काय म्हणतात यशोदा माता असतं कृष्णाला विचारले कृष्णा कोणाची असतं फुलं कोणाची फुलं इसकाटून असतं त्या ठिकाणी आणले कुठून असतं फुलं आले काय कार्य बघ असतं झाला समूळ वृत्तांत असतं त्या ठिकाणी यशोदा माता कृष्णाला विचारू लागल्या कृष्ण म्हणे के जननी नाग पूजावे आजीचे दिनी या लागी तुझा नवनी पुष्पे दिधनी जान पा हो तेव्हा कृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी बोलू लागले आहे आम्ही अस्त्र कुठून फुलं आणले नाही तुला मुद्दाम अस्त्र पूजेसाठी फुलं असतील त्या ठिकाणी आणले आजचा दिवस अस्त्र चांगला आहे ना मग तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा हे फुलांना अस्त्र त्या ठिकाणी आज नागोबाची महाराज अस्त्र पूजा तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणू लागले आजी उरग पूजावे पंचमीसी तेने भोगींद्र संतोषे मानसी हसत मग ऋषिकेशी संकर्षणा विलोकी हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा यशोदा मातेला अस्त्र सांगू लागले आम्ही अस्त्र फुलं आणलेत ना आज चांगला अस्त्र दिवस आहे आज अस्त्र पंचमी आहे तुम्ही अस्त्र काय करा नागोबाची अस्त्र पूजा त्या ठिकाणी करा म्हणजे तू अस्त्र शेष नारायण महाराज अस्त्र संतुष्ट त्या ठिकाणी होईल खुश अस्त्र त्या ठिकाणी होईल असं कृष्ण परमात्मा बोलले आणि आपल्या अस्त्र भावाकडे म्हणजे बलराम दादाकडे अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले मुरक्या मुरक्या महाराज अस्त्र हसू लागले म्हणतात असो कंसा जानविती दूता पुष्पे हिरोनी नेली समास्त कंस भयभीत मनात मने वैरी बहुत वाढले हो आणि महाराज अस्त्र इकडे मथुरेमध्ये अस्त्र दूत अस्त्र फुलं महाराज अस्त्र नेता कंसापाशी असणारे गेले आणि कंसाला सांगू लागले बलराम आणि कृष्ण आलते आणि ते अस्त्र त्या ठिकाणी आम्ही तोडलेले फुलं महाराज अस्त्र हिसकावून अस्त्र त्या ठिकाणी घेतले त्यांचे अस्त्र गोकुळाला नेले असा वृत्तांत अस्त्र त्या कंसाला ऐकला मनामध्ये दचकला आणि म्हणू लागला की हा अस्त्र वैरी महाराज अस्त्र मोठा मोठा त्या ठिकाणी वालाय आता मी अस्त्र काय करू चिंता अस्त्र त्या ठिकाणी हा कंस महाराज करू लागला म्हणतात वायू संगे अग्नि वाढे की पळपरी सूर्य चाडे तैसे वैरियांचे पवाडे अधिकाधिक चढताती हो कंस अस्त्र मनामध्ये विचार करू लागला काय म्हणू लागला महाराज त्या ठिकाणी छोटासा अस्त्र अग्नी आहे पण जस तसं वारं वाढत ना तसा तसा अग्नी अस्त्र त्या ठिकाणी मोठा अस्त्र होतो ज्या प्रकारे उगवता सूर्य महाराज तासा तासाला अस्त्र त्या ठिकाणी मोठा मोठा होतो लख अस्त्र प्रकाश पडतो ना तसा माझा अस्त्र वैरी त्या ठिकाणी दररोज महाराज अस्त्र शिरोशनाला मोठा अस्त्र त्या ठिकाणी वालाय अशी चिंता अस्त्र तो कंस महाराज करू लागला म्हणतात तो उठीला जळासूर उभा राहिला कंसा समोर म्हणे तुझ्या शत्रूचा संहार मी करीना निश्चयसी तेव्हा महाराज अस्त्र असा राजा रावण अस्त्र चिंता कोण राजा रावण नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी हा कंस अस्त्र चिंता करू लागला तेव्हा अस्त्र एक महाराज अस्त्र राक्षस उठला त्याचं नाव जलासूर जलासूर अस्त्र त्या ठिकाणी उठला आणि कंसाला म्हणला महाराज चिंता करू नका मी अस्त्र तुमचा वैरी त्या ठिकाणी मारतो असा हा जलासूर त्या ठिकाणी बोलू लागला यमुनार माझी जाऊन मी सावध बैसे नलपोन जल क्रीडेसे अनुदिन नित्य येतो शत्रू तुझा
आणि तिथं असताना तुमचा असताना कोण शत्रू महाराज असताना रोजचं स्नान करण्यासाठी जलक्रीडा करण्यासाठी अस्त्र येतो ना, मग तिथंच मी अस्त्र तुमच्या शत्रूला महाराज अस्त्र गिळून महाराज अस्त्र टाकतो असा हा जलासुर अस्त्र कंसाला बोलू लागला. तयासी ते धरून सगळाची मी गिण कृष्ण कंसासी वाटले समाधान मने यशवंत होई तू. हो काय म्हणला हा अस्त्र जलासुर म्हणला मी अस्त्र लपून त्या यमुनेच्या डोहामध्ये बसतो आणि कृष्ण आला ना सर्व अस्त्र त्या ठिकाणी गिळून महाराज अस्त्र टाकतो. तेव्हा या कंसाला आनंद अस्त्र झाला आणि आशीर्वाद देऊ लागला. तथास्तु तू म्हणशील का ते अस्त्र खरं त्या ठिकाणी हो असा जलासुराला अस्त्र त्या ठिकाणी कंस महाराज अस्त्र बोलू लागला. वस्त्रभूषणे गौरवीना जलासुर उभा ठाकला मृत्यूने बोलावून पाठविला हटला आयुष्यपुर. हो काय म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी या कंसाने अस्त्र काय केलं जलासुराला अस्त्र कपडे महाराज अस्त्र दिले डागडागिने अस्त्र दिले त्याचा अस्त्र सत्कार केला आणि आमच्या अस्त्र ग्रंथकर्ते म्हणतात की या जलासुराचं अस्त्र मरण जवळ आलं महाराज मरण जवळ आलं म्हणून अस्त्र हा काय झाला महाराज कुठं राहत होता कोण मैदानी एकदमच उभा अस्त्र त्या ठिकाणी आला याला अस्त्र त्याच्या मरणाला आमंत्रण अस्त्र त्या ठिकाणी दिलं म्हणून हा अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला मारण्याच्या अस्त्र गोष्टी त्या ठिकाणी करू लागला म्हणतात. मित्र कन्या तिरी सत्वर येऊन पाला जलासुर केव्हा येईल नंद किशोर मनोनिया जपत असे. जलासुरानं अस्त्र काय केलं महाराज त्या यमुनाच्या डोहामध्ये येऊन अस्त्र लपून बसला महाराजांनी वाट अस्त्र बघू लागला कधी अस्त्र कृष्ण येईल कधी अस्त्र कृष्ण येईल अशी अस्त्र त्या ठिकाणी धास्ती अस्त्र धरली मनोमनी विचार असला कृष्णाचाच हा अस्त्र जलासुर करू लागला म्हणतात की पूर्वी काळ नेहमी बैठला जपत केव्हा येईल म्हणे समीर सुता तैसा जलासुर वाट पाहता श्रीकृष्णाची सर्वदा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की पूर्वी महाराज अस्त्र त्या ठिकाणी राम अवतारामध्ये आमच्या अस्त्र हनुमंतरायाचं अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतरायाचे जसं अस्त्र त्या ठिकाणी काळनी मी वाट बघत होता आश्रम अस्त्र त्या ठिकाणी द्रोणागिरीच्या पायथ्याला आश्रम अस्त्र निर्माण केला साधूचा वेश अस्त्र घेतला खेचरी मुद्रा अस्त्र त्या काळनी मी लावली आणि त्या हनुमंतरायाची जशी वाट अस्त्र काळनी मी बघत होता ना तसा हा जलासुर अस्त्र कृष्णाची वाट महाराज पाहू लागला म्हणतात. अनेक वाटे नवजाय कोणाचे आगमन इच्छे श्रीकृष्णाचे धन्य भाग्यतायाचे ध्यान हरीचे लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी अस्त्र सांगतात की धन्य भाग्य त्या अस्त्र राक्षसाची मुलाले त्या ठिकाणी या अस्त्र यमुनेच्या डोहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी कपट रूपाने अस्त्र येऊन बसला कृष्णाला मारण्याचा हेत अस्त्र हृदयामध्ये धरला पण महाराज कित्येक जण आंघोळी अस्त्र त्या डोहामध्ये करत होते कित्येक जण येत होते पण कोणालाच काही करत नव्हता याच्या मनोमनी अस्त्र त्या ठिकाणी फक्त एक कृष्ण महाराज अस्त्र त्याने धरला त्याच कृष्णाचं रूप अस्त्र आठवू लागला त्याच कृष्णाचं नाव अस्त्र घेऊ लागला धन्य महाराज हा अस्त्र राक्षस म्हणले जलासुर की तो अंतर काळाच्या टायमाला भगवंताला अस्त्र आठवतो त्या भगवंताची मूर्ती अस्त्र डोळ्यापुढे ठेवून भगवंताची वाट बघतो धन्य अस्त्र हा जलासुर म्हणू लागले. द्वेष वैरे भजन स्थिती जे जगद्वंद्यासी मनी ध्याती त्यासी नुपेक्षी जगतपती वेद चित्ती जयांच्या. आमचे श्रीधर स्वामी अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की महाराज हा अस्त्र त्या ठिकाणी द्वेष अस्त्र भगवंताचा करत होता द्वेष करत होता पण मनोमनी अस्त्र त्या भगवंताचं चिंतन अस्त्र करू लागला मनोमनी भगवंताची अस्त्र त्या ठिकाणी मूर्ती आठवू लागला
मग जो कोणी महाराज असताना कोणताही वैर भाव जरी हृदयामध्ये असला आणि प्रेम भाव जरी हृदयामध्ये असला ना तरी त्या भगवंताचं आठव जरी केलं प्रेमानं नाव जरी घेतलं नित्य अस्त्र ध्यानामध्ये मूर्ती जरी असते त्या भगवंताची ठेवली ना तर भगवंत अस्त्र त्याची उपेक्षा महाराज अस्त्र करत नाहीत त्याला भेट देतात म्हणजे देतात महाराज तसंच अस्त्र या अस्त्र कोणी महाराज अस्त्र या राक्षसाना अस्त्र जलाशयाना अस्त्र त्या ठिकाणी काय केलं म्हणतात त्या भगवंताचं चिंतन करू लागला मग याला कसे कृष्ण परमात्मा भेट देणार नाहीत नक्की अस्त्र त्या ठिकाणी भेट देतील म्हणतात एके केले परिसाचे पूजन लोह लाविताची करी सुवर्णा एके परिसे दगडावरी कुटुना मग लोहासी लाविला महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात कसंही महाराज अस्त्र तुम्ही कार्य करा ते भगवंत अस्त्र त्या ठिकाणी आपले गुण अस्त्र त्या ठिकाणी दाखवतात काय म्हणतात एक जणाला महाराज अस्त्र परीस त्या ठिकाणी गवसला त्याने अस्त्र काय केलं लोखंड अस्त्र त्या ठिकाणी घेतलं आणि त्या परिसाला लावलं परिसाने तात्काळ सोनं अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात पण एक जणाला परीस महाराज अस्त्र गवसला पण तो काय म्हणला आपण हा अस्त्र त्या ठिकाणी हातुड्यानं परीस महाराज अस्त्र त्या ठिकाणी फोडून चुरा करून त्यानं महाराज अस्त्र हातुड्यानं चुरा अस्त्र त्या परिसाचा केला म्हणतात तरी सुद्धा अस्त्र त्याचा हातुडा महाराज अस्त्र सोन्याचा झाला प्रेमानं ज्यानं लावलं त्याचा सुद्धा लोखंड अस्त्र महाराज अस्त्र सुवर्ण झालं आणि ज्यानं रागानं अस्त्र परीस फोडण्याचा प्रयत्न केला त्याचा सुद्धा हातुडा अस्त्र त्या ठिकाणी लोखंड सुवर्ण महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात तसंच या अस्त्र राक्षसाचं सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात तत्काळाची केले सुवर्ण दोघा परी समसमान तैसाची हा कालिया मर्दन द्वेषिया भक्ता सारिखाची आणि तसा हा भगवंत महाराज रागाने जरी हातुडा अस्त्र त्या ठिकाणी लोखंडावरती मारला आणि प्रेमाने जरी महाराज अस्त्र लोखंडावरती त्या परिसावरती लोखंड ठेवलं ना तर सुवर्णच महाराज अस्त्र होतं त्याची किंमत अस्त्र कमी होत नाही तसं महाराज अस्त्र त्या ठिकाणी कालिया महाराज अस्त्र स्तवन कालियानं अस्त्र त्या ठिकाणी केलं भगवंताने कालियाचा सुद्धा उद्धार केला आणि द्वेष अस्त्र हा ज्याला सूर महाराज अस्त्र करू लागला याचा सुद्धा उद्धार अस्त्र भगवंत त्या ठिकाणी करतील असं असणारं त्या ठिकाणी भगवंताचं महात्मा महाराज अस्त्र त्या ठिकाणी अगाधाय म्हणू लागले असो एके दिवशी घेऊन गोपाळा जळ क्रीडेसी आला घन निळा मग ते वेळी गोप सकळा कालिंदी डोही प्रवेशती महाराज तुम्ही अस्त्र भगवंताची भक्ती कशी करा ताबडतोब भगवंत अस्त्र भेट त्या ठिकाणी देतात का दुष्टालाही ताबडतोब देत नाहीत आणि भक्तालाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी देत नाहीत का देत नाहीत महाराज हा अस्त्र राक्षसास्त्र होता हा अस्त्र त्या ठिकाणी पहिल्या दिवशी बसला की भगवंत अस्त्र त्या ठिकाणी आले का आणि त्याला मारले का नाही बोलले महाराज आधी अस्त्र याला भगवंतानं वाटेला अस्त्र लावलं म्हणजे यमुनेच्या डोहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी येण्याची वाट अस्त्र त्याने धरली यमुनेच्या डोहामध्ये आला त्या कृष्ण नावाचं चिंतन अस्त्र त्या ठिकाणी केलं पुन्हा ती मूर्ती कशी दिसती महाराज अस्त्र या त्या मूर्तीचं अस्त्र ध्यान अस्त्र त्या ठिकाणी केलं कित्येक दिवस महाराज अस्त्र गेले नाही एके दिवशी मग त्या भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी ज्ञात किंवा अस्त्र त्या ठिकाणी भगवंताने कृपा केली एके दिवशी सकाळी सकाळी अस्त्र आपलं सवंगडी अस्त्र त्या ठिकाणी घेतले आणि त्या डोहामध्ये अस्त्र कृष्ण परमात्मा आले म्हणतात पुढे टाकी रमनाथ खेळता जळी झाला गुप्त जळासुरासी शोधिता कोठे बैसला मग भगवंताना आलं की महाराज अस्त्र पाण्यामध्ये उडी आणली गुप्त झाले आणि बघू लागले जलासुर अस्त्र कुठं लपून अस्त्र त्या ठिकाणी बसलाय जलासुरला भगवंत त्या ठिकाणी बघू लागले म्हणतात पूर्वी सागरी शंखासुर वधोनी केला वेदोद्धार तैसाची शोधी यादवेंद्र यमुना डोही महाराज त्या भगवंतानं अस्त्र पूर्वी काय केलं महाराज मत्स्य रूप अस्त्र त्या ठिकाणी धरलं
आणि शंकासुराला अस्त्र धुंडलो महाराज. शंकासुराला अस्त्र त्या ठिकाणी हुडकून भगवंताने अस्त्र काढलं आणि त्या अस्त्र वेदाचा उद्धार अस्त्र भगवंताने केला. तसंच अस्त्र त्या ठिकाणी जसं शंकासुराला भगवंताने शोधलं तसं हे अस्त्र जलासुराला भगवंत त्या ठिकाणी बघू लागले म्हणतात. देखोनिया श्याम सुंदर वेगे मिठी घाली जळासुर मलय युद्ध मांडिले आणि वारण कळे बाहेर कोणा. मग जलासुर सुद्धा मला अस्त्र भगवंताचीच वाट अस्त्र बघू लागला. जलासुराने कृष्णमूर्ती अस्त्री पाहिली की लगेच झडप अस्त्री घातली आणि मला युद्ध महाराज अस्त्र त्या दोघांमध्ये अस्त्र त्या ठिकाणी चालू झाला म्हणतात. मला युद्ध अस्त्र दोघ जण करू लागले पण कोणालाच याची अस्त्री खबर महाराज अस्त्र त्या ठिकाणी लागली नाही म्हणतात. श्रीहरीच्या बळा पुढे मशक काय ते बापुढे ग्रीवेसी धरणी निवाडे पीडा तेव्हा असुर तो. मग भगवंताच्या महाराज अस्त्र सामर्थ्यापुढे हा अस्त्र त्या ठिकाणी जलासुर किती काय महाराज तो अस्त्र मच्छर महाराज अस्त्र त्या ठिकाणी चिलटासारखा आहे. मग भगवंतानं काय केलं त्याची मान अस्त्र धरली महाराज. ज्या प्रकारे अस्त्र धुणं धुतलेलं जसं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण पिळतो ना तसं मुंडका अस्त्र जलासुराचं भगवंतानं त्या ठिकाणी पिळलं म्हणतात. दोन पिढी जे देवी वस्त्र तैसा लागे मुरडीला असुर बडबडा बाहेर कपूर यमुना नीर ताम्र झाले. महाराज भगवंतानं अस्त्र त्या जलासुराचं अस्त्र काय केलं म्हणतात. मान अस्त्र धरली मुंडका अस्त्र धरलं आणि त्याला अस्त्र धुणं धुत्या पिळतो तसं अस्त्र मुंडकं पिळलं म्हणतात. तेव्हा जलाशयामध्ये त्या अस्त्र जलासुराचं रक्त महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज निघालं म्हणतात. सर्व अस्त्र यमुनीच्या डोळ्यामध्ये पाणी लाल अस्त्र दिसू लागलं. जळसुराचे प्राण गेले तेव्हा न लगता क्षण इकडे गोपाळ जळ क्रीडा करून अवघे बाहेर निघाले. जलासुराला अस्त्र भगवंतानं मारलं आणि इकडं महाराज अस्त्र यमुनीच्या डोळ्याच्या बाहेर अस्त्र सर्व सौगडी अस्त्र त्या ठिकाणी स्थान केलं आणि बाहेर अस्त्र आले. गोपाळ चौकडे पाहती कोठे ना दिसे सावळी मूर्ती घाबरले परमाचिती परिय दुपती दिसे. सर्वजण बाहेर आले महाराज. इकडे तिकडे बघू लागले. कृष्णाला बघू लागले. कृष्णास्त्र दिसत नव्हता. एकमेकाला विचारले कृष्णास्त्र कुठे कृष्णास्त्र कुठे कुठंच अस्त्र भगवंत त्या गोपाळांना अस्त्र दिसत नव्हते म्हणतात. हाक पुढी ती ते धावा वैकुंठपती कमलाधवा काय झालासी केशवा जीवाच्या जीवा श्रीहरे. सर्वजण महाराज अस्त्र कृष्णाला बघू लागले. कृष्णास्त्र दिसत नव्हता. किळवाणी स्थिती झाली आणि भगवंताला म्हणाले कृष्णा जीव लगा सखा तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कुठे गेलात. आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी सुख लागत नाही. दुःखाची प्राप्ती अस्त्र आम्हाला होती. भगवंता तुम्ही अस्त्र कुठे गेलात असा भगवंताच्या नावाचा अस्त्र सर्व गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी दावा महाराज करू लागले. हरी यमुना डोही बुडाला एकची हाहाकार झाला पुढती गोपाळ देवेला डोहा माझी प्रवेशले. दुःख महाराज अस्त्र करू लागले. सर्वांना कृष्णानं उडी आणलेली बघितली होती महाराज पण पुन्हा बाहेर अस्त्र त्या ठिकाणी आलं नाही ना. मग या कानाच्या नावानं अस्त्र आक्रोश महाराज अस्त्र करू लागले. सर्वजण पुन्हा अस्त्र डोहामध्ये अस्त्र उतरले आणि कृष्ण कुठे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला बघू लागले म्हणतात. ती डोहा माझी धांडोळा एक बडवीती वक्षस्थळा नेत्री वाहे अश्रुधार सकळा दुःख कल्हळ लोटती. महाराज त्या कृष्णाला अस्त्र
एक जण महाराज असते त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडी घेऊन असतं बघू लागले, एक जण असतं किनाऱ्याला बघू लागलं. भगवंत असतं त्या ठिकाणी सापडत नव्हते, दिसत नव्हते ना. मग एक जण असतं भगवंताच्या नावानं छाती असतं बुडू लागले, कृष्णा कुठेस, कृष्णा तुम्ही असतं कुठं, असा आक्रोश करू लागले, दुःख करू लागले. एक जण मच्छा डोळ्यामधून धारा असतं त्या ठिकाणी वाहू लागल्या. असा विलाप असतं कृष्णाच्या नावाचा गोपाळ करू लागले. इकडे काय केले ऋषिकेशे, जळासुराचे प्रेत नागपाशे, बांधोनिया परम पुरुषे, ओढणी बाहेरी काढले. इकडे महाराज श्रीकृष्णाला काय केलं म्हणतात, जलासुराला अस्त्र त्या ठिकाणी मारलं, नागपाशामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जलासुराचं प्रेत अस्त्र बांधलेलं ओढत ओढत अस्त्र त्या ठिकाणी यमुनेच्या डोहाच्या कडेला महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणलं म्हणतात. गोपांनी देखिला गोविंद, जो जगतवंद्य मूळ कंद, झाला गोपाळासी ब्रह्मानंद, मग धावती भेटावया. महाराज अस्त्र गोपाळानं पाहिलं, कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी दिसला की म्हणतात आला आमचा अस्त्र कृष्ण, आनंद अस्त्र सर्वांना त्या ठिकाणी झाला. सर्व सुखाचा अस्त्र त्या ठिकाणी आगर असलेला तो कृष्ण पाहिल्यानंतर सर्वांना आनंद झाला. आणि काय महाराज अस्त्र पुढे बोलू लागले, जे जलासुराचे प्रेत बाहेर काढिले अद्भुत, अवध्यांसी श्रीकृष्ण म्हणत, ओढा समस्त निज बळे. महाराज अस्त्र जलासुराचं प्रेत अस्त्र कृष्णानं बाहेर अस्त्र त्या ठिकाणी आणलं. सर्वांना अस्त्र बोलू लागले इकडे या, आणि हा अस्त्र जलासुर याचं प्रेत अस्त्र बाहेर अस्त्र त्या ठिकाणी काढा. सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी जलासुराचं प्रेत अस्त्र ओढू लागले म्हणतात. गोपांसी म्हणती राम यदुवीर, आम्ही वधिला जलासुर, गोकुळी हा समाचार, सर्वथाही न सांगावा. त्या गोपाळांना अस्त्र कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा अस्त्र म्हणू लागले, जलासुर अस्त्र आम्ही त्या ठिकाणी मारला, याचं प्रेत अस्त्र बाहेर काढा. आम्ही अस्त्र मारला ना, पण गोकुळामध्ये कोणालाही त्या ठिकाणी सांगू नका की कृष्णाने आणि बलराम दादांना जलासुर अस्त्र त्या ठिकाणी मारला, असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाचं आणि बलराम दादाचं येऊ लागलं. हे प्रेताना गोकुळी ओढण, आम्ही पुढे जातो दोघे जण, काठेसी घोंगड्या घेऊन रामकृष्ण चालिले. आणि सर्वांना सांगितलं हे प्रेत अस्त्र तुम्ही काय करा, वडीत वडीत अस्त्र गोकुळाकडे अस्त्र घेऊन या, आम्ही दोघं अस्त्र त्या ठिकाणी पुढे जातो. असं अस्त्र गोपाळांना बोलले. आपल्या घोंगड्या अस्त्र खांद्यावर ते टाकल्या, काठ्या अस्त्र हातामध्ये घेतल्या, आणि कृष्ण आणि बलराम दादा गोकुळाकडे महाराज अस्त्र निघाले म्हणतात. गोविंद्र आणि श्रीराब्धीचा पती धावत आले मंदिराप्रती, यशोदे पुढे दोघे दळती, झाले चित्ती भयभीत. आणि महाराज हे दोघ जण अस्त्र पळू अस्त्र आपल्या घरी आले. यशोदेपाशी अस्त्र त्या ठिकाणी गेले, यांचे हातपाय अस्त्र चौचौ कापू लागले, यशोदेच्या पाठीमागे अस्त्र जाऊन लपू लागले. आणि भीती महाराज अस्त्र वाटते ना तसं अस्त्र त्या ठिकाणी करू लागले म्हणतात. यशोदा म्हणे गाई टाकून, पुढे का आले ती दोघे जण, यावरी राम मनमोहन काय वचन बोलती. यशोदा माता अस्त्र या कृष्णाला आणि बलराम दादाला म्हणू लागल्या, गाई अस्त्र मागे सोडल्या, तुम्ही अस्त्र पुढे कशी काय आलात, कामून अस्त्र आलात. तेव्हा अस्त्र कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा महाराज यशोदा मातेला बोलू लागले, माते आज आमच्या गड्यांनी बाबूल काढिला यमुनेतुनी, आम्ही दोघाही देखिला नयनी, मग भियोनी पळालो. तेव्हा यशोदा मातेला कृष्ण अस्त्र बलराम दादा आणि कृष्ण बोलू लागले, माते आज अस्त्र आमच्या गोपाळानं काय केलं, यमुनेच्या डोहामध्ये बागुला अस्त्र होता, त्या बागुलाला या गोपाळानं मारलं आणि बाहेर अस्त्र काढलं. आणि त्या बागुलाला आम्ही अस्त्र दोघांना बघितलं, आम्हाला भीती वाटली, मग आम्हाला काय तिथे करमतंय, आम्ही पळून घरी अस्त्र त्या ठिकाणी आलो. असं यशोदा मातेला म्हणणं कृष्णाचं येऊ लागलं. महाभ्यासूर देखिले प्रेत, आम्हासी धीर न धरवे चितेत, मग गाई टाकोनी तुरीत, आलो धावत तुझपासी. आई लय मोठा अस्त्र प्रेत होतो, ते प्रेत बघून अस्त्र आम्हाला त्या ठिकाणी भीव वाटलं.
ते अस्त्र त्या ठिकाणी वन सोडलं. कयाच्या गायीन कयाच्या वासर आमचा जीव वाचवला आणि इथं अस्त्र तुझ्याकडे पळत अस्त्र त्या ठिकाणी आलो तर आम्हाला लय भीती अस्त्र त्या बाबुलाची वाटली असं म्हणणं कृष्णाचं येऊ लागलं. उरगेंद्र आणि यादवेंद्र दातासी दाविती लीला चरित्र मातेसी म्हणती सत्वर डपवी आम्हा कोठी तरी. महाराज त्या ठिकाणी अस्त्र काय म्हणतात, हा अस्त्र बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा अस्त्र महाराज साधारण अस्त्र बालकासारखं अस्त्र वागू लागले. त्या अस्त्र मातेला लीला कौतुक महाराज अस्त्र आपलं दाखवू लागले. यांची इच्छा होती ना आमच्या घरी अस्त्र त्या ठिकाणी कृष्णा तुम्ही अस्त्र श्रीहरी तुम्ही यावं आणि ती बाललीला अस्त्र आमच्या अंगणामध्ये करावी. तशीच लीला अस्त्र कृष्ण परमात्मा आपल्या मातेला दाखवू लागले. चळचळ अस्त्र हातपाय कापू लागले. आईच्या पाठीमागे अस्त्र जाऊन दडू लागले. आई मला भीती वाटते असं अस्त्र म्हणणं त्या ठिकाणी कृष्णाचं येऊ लागलं म्हणतात. मातेने ते वेळी दोघे जण हृदयी धरिले शेष नारायण म्हणतिले कुरे आली भिवून सांडिओ वाढून सांडणे. हो महाराज अस्त्र मग यशोदा मातेनं काय केलं की विलवानी स्थिती असली बलराम दादाची आणि कृष्ण परमात्माची पाहिली. ते भीतीचं अस्त्र त्यांच्या अस्त्र चेहऱ्यावरची भीती अस्त्र बघून दोघांनाही आपल्या गळ्याला महाराज अस्त्र त्या ठिकाणी लावलं. आपल्या हाती जे काय काम होतं ते काम अस्त्र सोडून दिलं आणि यांना अस्त्र त्या ठिकाणी जवळ घेऊन हृदयाला घेऊन अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आली बाळांनो भिवू नका महाराज अस्त्र त्या ठिकाणी मी आहे ना असा आधार अस्त्र कृष्णाला त्या ठिकाणी आणि बलराम दादाला यशोदा माता देऊ लागल्या. ज्याची इंद्र आज्ञावंदी मुकुटी ज्यासी हृदयी ध्याती पद्मज दृजटी त्यावरुणी यशोदा अवतरी दृष्टी निंबालन प्रीतीने. महाराज त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी म्हणतात अहो नवल अस्त्र त्या ठिकाणी केवढी अस्त्रे भगवंताची लीला किती अस्त्र प्रेम यशोदा मातेचे ज्या अस्त्र कृष्णाची ज्या श्री हरीची अस्त्रे आज्ञा इंद्र महाराज अस्त्र पाळतो. त्या ठिकाणी अस्त्र ब्रह्मदेव अस्त्र त्या ठिकाणी ध्यान ब्रह्मदेव अस्त्र त्या भगवंताला हृदयामध्ये अस्त्र धारण करतो. जो अस्त्र शिवशंकर आहे ना तो शिवशंकर अस्त्र ध्यान त्या श्री हरीचा अस्त्र त्या ठिकाणी करतो आणि त्या भगवंताला अस्त्र यशोदा माता अस्त्र लिंबोलोन करतात. महाराज दिष्ट अस्त्र त्या ठिकाणी त्या भगवंताचे अस्त्र काढतात. किती अस्त्र या भक्ताचा अस्त्र भक्ती करण्यामध्ये नवल महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले. इकडे जळासुराचे प्रेत गोवळे ओढणे अनेक एक त्याच्या मुखात धूळ टाकीत एक मारिती पाशा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग इकडे अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ या अस्त्र जलासुराचं प्रेत अस्त्र ओढू लागले. बाहेर अस्त्र ओढून अस्त्र आणलं. एक जण अस्त्र त्याच्या तोंडावरती फुफुटा टाकू लागलं. एक अस्त्र त्या प्रेताच्या गालफडात अस्त्र हाणू लागलं. एक गोपाळ अस्त्र तगडं घेऊन अस्त्र त्या जलासुराला अस्त्र त्या ठिकाणी मारू लागले म्हणतात. एक डांगा उचलो निघाली ती एक त्याचे शिरी मुतती एक तोंडास काळी माखीती कोल्हाळ करीती भोवत. महाराज अस्त्र त्या प्रेताच्या भोवतालून अस्त्र सर्व गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी मिळाले. कोणी माती टाकू लागलं, कोणी दगड मारू लागलं, कोणी अस्त्र काळ घेऊन त्या अस्त्र जलासुराच्या चेहऱ्याला अस्त्र लावू लागलं आणि पुन्हा मोठ्यानं अस्त्र आडू लागले. आम्ही जलासुराला मारलं, राक्षसाला मारलं असा कोल्हाळ अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ करू लागले म्हणतात. नंदादी गोकुळीच्या जना आले नगरा बाहेर धावून तो विचार प्रेत देखून भयभीत सर्व. आणि महाराज या कुणाचं गोपाळाचं अस्त्र आरंड त्यांचा अस्त्र तो कल्लोळ अस्त्र पाहून गोकुळचे अस्त्र लोक बाहेर आले. नंदबाबा सुद्धा अस्त्र बाहेर आले. बघितलं महाराज भलं मोठाची मोठं प्रेत अस्त्र त्या ठिकाणी या गोपाळानं उडीत आणलेलं पाहिलं म्हणतात. गोप सांगती ते वेळा आम्ही समजती हा मारिडा तुम्हासी दावा वया निडा हरी पळाला भिओनिया. गोपाळ
महाराज असताना त्या कुठल्या महाराज असताना त्या गोकुळच्या लोकांना असताना हे गोपाळ बोलू लागले, म्हणू लागले हा जलासूर असताना आम्ही त्या ठिकाणी मारला, आम्ही ढेचू ढेचू आज जलासूर आम्ही मारला आणि कृष्ण आणि बलराम दादा याला भिवून असताना गावाकडे पळून असताना त्या ठिकाणी आले, पण आम्ही भिलोत का? आम्ही असताना तिथं भेलो नाही, जलासुराला आम्ही असताना त्या ठिकाणी मारलं असं गोपाळ त्या ठिकाणी बोलू लागले. आम्ही गोपाळ धीट मोठे म्हणून ओढीत आणला नेटे, नंदासी आचार्य वाटे म्हणे अद्भुत वर्तले की. हो गोपाळ असताना सांगू लागले आम्ही असताना त्या ठिकाणी भित्रेत का? आम्ही भित्रे नाहीत, आम्ही बहादूर आहोत. आम्ही असताना त्या ठिकाणी काय केले? या जलासुराला मारलं आणि तुम्हाला सांगितले ना असं पटणार नाही म्हणून याचं प्रेत असताना तुम्हाला दाखवायला उडीत असताना त्या ठिकाणी घेऊन आलो. तेव्हा नंद बाबाला सुद्धा नवल असताना त्या ठिकाणी वाटलं, म्हणू लागले किती असताना त्या ठिकाणी नवलाची गोष्ट असताना गोपाळानं केली म्हणून अचंबा महाराज असताना त्या ठिकाणी नंद बाबाला वाटू लागला. कंसासी समाचार कळला, जळासुर प्राणासी मुकला, हृदय परमदाच कला म्हणे मृत्यू आला जवळी पै. हो आणि महाराज या जलासुराची वार्ता असताना तिकडे कंसाला असताना कळाली. कंसही मनामध्ये दचकला, महाराज जलासुरासारखा महाराज असताना एवढा असुर असताना त्या ठिकाणी मारला जातो ना, मग माझा सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी अंत जवळ आला, मला आता निश्चित असताना मरण त्या ठिकाणी येणार आहे असा कंस महाराज असताना विचार करू लागला. महाराज असताना म्हणतात की झालेली सेवा असताना शिरचरणी अर्पण करू आणि उर्वरित कथा भाग असताना उद्याच्याला घेऊ म्हणतात.